तर आज करू आपण मूग डाळ खिचडी। यासाठी आपण इथं अद्रक, लसूण आणि कोथिंबीर घेतली, याला वाटून घ्यायचं मिक्सरला। एक टोमॅटो घेतलाय, 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्या आणि याला आता आपल्याला मिक्सरला अगोदर वाटून घ्यायचं आहे। आपण मिक्सरच्या भांड्याला हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। इथं आपण या वाटीच्या मापाने 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि अर्धी वाटी इथं आपण मुगाची डाळ घेतलेली आहे आणि एक टोमॅटो इथं कापून घेतला आणि आपण त्याचबरोबर मिरच्या सुद्धा चिरून घेतलेल्या आहेत। खिचडीसाठी आपल्याला एक कांदा लागणार आहे। याला आपण याचे 2 भाग करून पाण्यात टाकायचे आणि नंतर याला बारीक चिरून घ्यायचं। आपल्याला कांदा चिरून घेतलेला आहे, कांदा टाकायचा तेलामध्ये। हिरवी मिरची, 2-3 लवंगा टाकायच्या, थोडीशी दालचिनी, इथे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण घालायचं। थोडेसे जिरे घालायचे आपल्याला। आता हळद घालायची, लाल तिखट, थोडंसं काश्मीरी लाल तिखट, चिरलेला टोमॅटो घालूयात। आता इथं आपण 4 ते 5 वाट्या पाणी घालणार आहे। जर 4 वाट्या पाणी घातलं तर खिचडी एकदम मोकळी होते आणि जर 5 वाट्या पाणी घातलं तर थोडीशी मऊ शिजते आणि पातळ होते। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जशी बनवायची तसं तुम्ही पाणी घालू शकता। मी इथं 5 वाट्या पाणी घातलेलं आहे। आता इथं चवीपुरतं मीठ घेतलं, आपण मीठ घालायचं। आता इथं फोडणीला उकळी येईपर्यंत तांदूळ 4 ते 5 वेळेस स्वच्छ 4 ते 5 पाण्याने धुवून घ्यायचं, 4 ते 5 वेळेला। आता इथे फोडणीला उकळी आलेली आहे, धुतलेला तांदूळ यामध्ये टाकायचं आपल्याला। त्याला मिक्स करून घेऊयात। कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या 5 शिट्ट्या होऊ द्यायच्यात आपल्याला। तर इथं आता आपली खिचडी तयार झालेली आहे। तर या जेवण करायला। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर अशा प्रकारे इथं आपली मूग डाळ टाकून अशी मऊसूद अशी खिचडी तयार झालेली आहे।